Hello students, I am Sumit sir. We already have learned nouns, pronouns, adjectives. Today we are going to learn verbs. आपण आतापर्यंत नाउन्स, प्रोनाउन्स आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे नामे, सर्वनामे आणि विशेषणे याबद्दल शिकलेलो आहोत. आज रोजी आपल्याला व्हर्ब्सबद्दल माहिती बघायची. व्हर्बला मराठीमध्ये क्रियापदे असं म्हणतात. क्रियापद या नावातच त्याचा अर्थ आहे. असा शब्द की जो वाक्यामध्ये क्रिया दाखवते, जो क्रिया दर्शवते. बघूया हे वाक्य. द काऊ डॉट 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 ग्रास. मराठीमध्ये पहा, गाय, गवत आणि रिकामी जागा म्हणजे डॉट डॉट डॉट. तर इथे हे जे सेंटेन्स आहे, या सेंटेन्सचा या शब्दांवरून काहीही अर्थ आपल्याला समजत नाही. द काऊ आणि रिकामी जागा म्हणजे डॉट डॉट आणि ग्रास म्हणजे ती काऊ म्हणजे गाय आणि ग्रास म्हणजे गवत. गाय गवत. आता ती गाय गवत खाते का आणखी त्या गवतासोबत काय करते हे या शब्दांवरून समजत नाही. परंतु जर आपण इथे लिहिलं द काऊ इट्स ग्रास म्हणजे गाय गवत खाते. गाय गवत खाते. आता इथे ज्या वेळेस आपण इट्स लिहिलं आणि इथे ज्या वेळेस खाती लिहिलं त्यावेळेस या दोन शब्दांना अर्थ प्राप्त झाला असं म्हणा, किंवा या वाक्याचा अर्थबोध आपल्याला झाला. जोपर्यंत आपण हा शब्द लिहिला नव्हता तोपर्यंत या शब्दांचा अर्थ समजत नव्हता. आता व्हर्बचा अर्थ तोच. ज्या शब्दाने वाक्याला अर्थ प्राप्त होतो तो शब्द म्हणजे क्रियापद. आता म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये व्हर्ब म्हणतात. इट्स ग्रास, गाय गवत खाते. या वाक्यामध्ये इथे इंग्लिशमध्ये इट्स आणि मराठीमध्ये खाते जोपर्यंत आपण लिहित नाही तोपर्यंत आपल्याला वाक्याचा अर्थ समजत नाही. म्हणजे तोपर्यंत या शब्दांना अर्थ प्राप्त होत नाही. तर पहा, verbs describes the action or the state of the subject. Verbs describes the action or the state of the subject. म्हणजे क्रियापद हे कर्त्याची कृती किंवा अवस्थेचे म्हणजेच स्थितीचे वर्णन करते. तर व्हर्ब काय असते? व्हॉट इज व्हर्ब? व्हर्ब डिस्क्राइब्स वर्णन करते. कशाचे? द ॲक्शन. ॲक्शनचे वर्णन करते म्हणजेच कृतीचे ती वर्णन करते. व्हर्ब हे ॲक्शनचे वर्णन करते, कृतीचे वर्णन करते किंवा ऑर द स्टेट ऑफ सब्जेक्ट. द स्टेट ऑफ सब्जेक्ट. स्टेट म्हणजे अवस्था किंवा स्थिती. अवस्था किंवा स्थितीचे वर्णन करते. तर कोणाच्या? तर सब्जेक्टच्या. ऑफ द सब्जेक्ट म्हणजे वाक्यामध्ये जो कर्ता आहे त्या कर्त्यानं कोणती कृती केली, करणार किंवा केली होती. म्हणजे हे तिन्ही काळातल्या कृत्या ज्या असतात जे आपल्या काळात प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. तर ही या कर्त्याच्या कृतीचं वर्णन हे व्हर्ब्स करतात म्हणजे क्रियापदे करतात. क्रियापदे हे कर्त्याच्या कृतीचे वर्णन करतात आणि त्या कृतीच्या सोबतच काही वाक्यांमध्ये व्हर्ब हे आणखी कशाचं वर्णन करतात? तर द स्टेट ऑफ सब्जेक्ट म्हणजे कर्त्याच्या स्थितीचे किंवा अवस्थेचे ते वर्णन करतात. याचे उदाहरणे आपण बघितलं. क्रियापद हे कर्त्याची कृती किंवा अवस्थेचे म्हणजे स्थितीचे वर्णन करते. व्हर्ब्स डिस्क्राइब्स द ॲक्शन ऑर द स्टेट ऑफ द सब्जेक्ट. त्याची उदाहरणे आपण इथे बघूया. हे इथे एक सेंटेन्स लिहिलेलं आहे. प्राची रोट अ लेटर. प्राची रोट अ लेटर. या अगोदर आपण शिकलो असेल सेंटेन्समध्ये सब्जेक्ट असते, व्हर्ब असते आणि ऑब्जेक्ट असते. इथे प्राची हे सब्जेक्ट आहे. म्हणजे या सेंटेन्समधला सब्जेक्ट म्हणजे कर्ता. जो सेंटेन्समध्ये म्हणजे वाक्यामध्ये दर्शवलेली जी कृती आहे ती कृती करणारा कर्ता म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला सब्जेक्ट म्हणतात. प्राची सब्जेक्ट आहे,
प्राची रोट अ लेटर. प्राची रोट अ लेटर. प्राचीने लिहिले काय, तर पत्र लिहिले. मग प्राचीनं कोणती कृती केली, कोणती क्रिया प्राचीनं केली, कोणती कृती केली, तर लिहिण्याची कृती तिनं केली. म्हणजे हे व्हर्ब आहे आणि हे व्हर्ब काय दर्शवते, हे व्हर्ब डिस्क्राइब्स द ॲक्शन. इथे प्राचीनं कोणती ॲक्शन केली, प्राचीनं कोणती कृती केली हे व्हर्ब दाखवते. बघा, प्राचीने पत्र लिहिले. प्राची करता आणि पत्र लिहिले म्हणजे हे लिहिले हे क्रियापद. दुसरं वाक्य बघूया. हे इथे एक सेंटेन्स लिहिलं, ही इज टायर्ड. ही इज टायर्ड. तो थकला आहे. तो थकला आहे. या सेंटेन्समध्ये ही हा सब्जेक्ट आहे. ही सब्जेक्ट म्हणजे हा तो करता आणि इथे टायर्ड म्हणजे थकला आहे हे व्हर्ब आहे. आणि हे व्हर्ब इथे आता थकला आहे म्हणजे तो कोणतं कार्य करत आहे का, काम करत आहे का, तर नाही. तर त्याची अवस्था काय आहे, या कर्त्याची, या सब्जेक्टची नेमकी अवस्था काय आहे, ती अवस्था इथं या व्हर्बनं दाखवलेली आहे. ही इज टायर्ड म्हणजे तो थकला आहे. आणि हे इज जे आहे हे इज हेल्पिंग व्हर्ब आहे. या हेल्पिंग व्हर्बलाच ऑक्झिलरी सुद्धा म्हणतात, ते आपण नंतर बघूया. तर इथे आपण पाहिलं होतं व्हर्ब डिस्क्राइब द ॲक्शन ऑर द स्टेट ऑफ द सब्जेक्ट. क्रियापद हे कर्त्याची कृती किंवा अवस्थेचे वर्णन करते. इथे आपण दोन्ही उदाहरणे बघितली. तर इथं कृतीचं उदाहरण बघितलं, प्राची रोट अ लेटर म्हणजे प्राचीनं पत्र लिहिले. इथे लिहिण्याची क्रिया, लिहिण्याची कृती प्राचीनं केलेली आहे. आणि ही इज टायर्ड या सेंटेन्समध्ये हा ही जो सब्जेक्ट आहे म्हणजे तो काहीही करत नाही. तो फक्त त्याची अवस्था काय आहे, तो कोणत्या अवस्थेमध्ये आहे, तो कोणत्या स्थितीत आहे हे या व्हर्बनं आपल्याला या सेंटेन्समध्ये. टायर्ड हे व्हर्ब आहे आणि इज याला सुद्धा आपण काय म्हटलं, याला हेल्पिंग व्हर्ब म्हटलं. म्हणजे हे व्हर्ब आणि हे हेल्पिंग व्हर्ब. म्हणजे व्हर्ब हे दोन प्रकारचे असतात. एक मेन व्हर्ब, हे टायर्ड म्हणजे थकणे, हे इथे मेन व्हर्ब आहे म्हणजे मुख्य क्रियापद आहे. आणि हे हेल्पिंग व्हर्ब, यालाच ऑक्झिलरी असं सुद्धा म्हणतात. या हेल्पिंग व्हर्बला ऑक्झिलरी सुद्धा म्हणतात. हे जे व्हर्ब आहेत मुख्य, ज्याला आपण मेन व्हर्ब म्हटलं, मुख्य क्रियापद, हे अनेक आहेत. आणि हे हेल्पिंग व्हर्ब जे आहेत हे हेल्पिंग व्हर्ब लिमिटेड आहेत. एम, इज, आर, वॉज, वेअर. आणखी काही उदाहरणे बघूया. समृद्धी एट अ चॉकलेट. समृद्धीने चॉकलेट खाल्ले. या सेंटेन्समध्ये समृद्धी ही सब्जेक्ट आहे. समृद्धी सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे. आणि एट हे व्हर्ब आहे. खाल्ले हे क्रियापद आहे. म्हणजे या शब्दानं या वाक्यात झालेली कृती म्हणजे या कर्त्यानं केलेली कृती, या कर्त्यानं सब्जेक्टनं केलेली ॲक्शन, जो शब्द दाखवते तो शब्द म्हणजे व्हर्ब म्हणजेच क्रियापद. समृद्धी एट अ चॉकलेट. समृद्धीने चॉकलेट खाल्ले. इथे एट हे क्रियापद आणि येथे खाल्ले हे क्रियापद. ही गोज टू स्कूल. ही गोज टू स्कूल. तो शाळेत जातो. इथे ही हा सब्जेक्ट, गोज हे व्हर्ब, तो हा कर्ता आणि जातो हे क्रियापद. आता मगाशी आपण एक जे सेंटेन्स बघितलं त्याच्यामध्ये पाहिलं, ते सेंटेन्स असं होतं, ही इज टायर्ड. या सेंटेन्सबद्दल सांगताना मी तुम्हाला सांगितलं होतं टायर्ड हे व्हर्ब आहे आणि इज हे हेल्पिंग व्हर्ब आहे. म्हणजेच सेंटेन्सेस, अनेक प्रकारचे जे सेंटेन्सेस असतात त्यामध्ये व्हर्ब हे दोन प्रकारचे येऊ शकतात. एक म्हणजे मुख्य क्रियापद ज्याला आपण मेन व्हर्ब म्हणतो आणि दुसरं म्हणजे हेल्पिंग व्हर्ब, सहाय्यक क्रियापदे. तर त्याची काही उदाहरणे बघूया. यश इज यश इज 17
इयर्स ओल्ड. यश 17 वर्षाचा आहे. या सेंटेन्समध्ये यश हा सब्जेक्ट, यश हा कर्ता, परंतु या सेंटेन्समध्ये यशनं कुठलंही कार्य केलेलं नाही, कोणतंही कार्य केलेलं नाही. यश 17 वर्षाचा आहे. या सेंटेन्समध्ये यशनं कार्य केलेलं नाही. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हर्ब हे काय करतात, तर व्हर्ब डिस्क्राइब्स द ॲक्शन ऑर द स्टेट ऑफ सब्जेक्ट. या सब्जेक्टची एकतर ते ॲक्शन दाखवतात, एकतर ती अवस्था दाखवतात. म्हणजे ते कोणत्या अवस्थेत आहे किंवा तो कोणत्या स्थितीमध्ये आहे ते दाखवतात. यश इज 17 इयर्स ओल्ड, म्हणजे यश 17 वर्षाचा आहे. तर त्याची अवस्था काय आहे, तो 17 वर्षाचा आहे, ही त्याची अवस्था आहे. आणि इथे इज हे हेल्पिंग व्हर्ब आहे. आणि मराठीमध्ये हे इजचा अर्थ आहे होते. इज हे इथे हेल्पिंग व्हर्ब आहे, त्याला ऑक्झिलरी सुद्धा म्हणतात. दुसरं सेंटेन्स यश वॉज 16 इयर्स ओल्ड. यश 16 वर्षाचा होता. यश 16 वर्षाचा होता. इथे यश हे सब्जेक्ट आहे. यश कर्ता, या कर्त्यानं याही वाक्यामध्ये कुठलंच कार्य केलेलं नाही, परंतु त्या कर्त्याची अवस्था या व्हर्बनं आपल्याला सांगितलेली आहे. हे जे हेल्पिंग व्हर्ब आहे वॉज, यानं त्याची अवस्था सांगितली. काय अवस्था आहे की 16 इयर्स ओल्डचा तो होता, 16 वर्षाचा. यश हा 16 वर्षाचा होता. वाक्यामध्ये 2 प्रकारचे व्हर्ब्स असतात, 2 प्रकारचे क्रियापद असतात. पहिला प्रकार म्हणजे मेन व्हर्ब, म्हणजे मुख्य क्रियापद. आणि हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद, यालाच ऑक्झिलरी असं म्हणतात. सुरुवातीला आपण बघितलं होतं व्हर्ब डिस्क्राइब द ॲक्शन ऑर द स्टेट ऑफ द सब्जेक्ट. आता मेन व्हर्ब जे आहेत, हे मेन व्हर्ब सब्जेक्टची ॲक्शन डिस्क्राइब करतात. मुख्य क्रियापद हे सब्जेक्टची कृती डिस्क्राइब करतात, म्हणजे कृतीचं ते वर्णन करतात. मेन व्हर्ब डिस्क्राइब द ॲक्शन ऑफ द सब्जेक्ट. मुख्य क्रियापद कर्त्याच्या कृतीचे वर्णन करते. वाक्यामध्ये दर्शवलेली जी कृती आहे त्या कृतीचे वर्णन मुख्य क्रियापद करते, म्हणजे मेन व्हर्ब करते. फॉर एक्झाम्पल ईट खाणे, ड्रिंक पिणे, राईट लिहिणे, वॉक चालणे, सिंग गाणे, असे अनेक व्हर्ब्स आहेत. सहाय्यक क्रियापदे म्हणजे हेल्पिंग व्हर्ब्स, ज्याला ऑक्झिलरीज म्हणतात. हेल्पिंग व्हर्ब डिस्क्राइब्स द स्टेट ऑफ द सब्जेक्ट. इथे क्रियेचं वर्णन केलेलं नसते, तर इथे कर्त्याच्या अवस्थेचं वर्णन केलेलं असते. कर्ता हा कोणत्या अवस्थेमध्ये आहे, कर्त्याची अवस्था काय आहे, म्हणजे वाक्यातल्या सब्जेक्टची अवस्था काय आहे ते इथं वर्णन केलेलं असते. कोण, तर हेल्पिंग व्हर्बनं. आता हेल्पिंग व्हर्ब पहा, ती अवस्था, जी अवस्था हेल्पिंग व्हर्ब डिस्क्राइब करते, म्हणजे ज्या अवस्थेचं ते वर्णन करते, ती अवस्था प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, म्हणजेच वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, या 3 पैकी कोणत्याही काळातील ती अवस्था असू शकते. फॉर एक्झाम्पल ॲम, इज, आर, वाज, वेअर. मराठीमध्ये आहे, आहेत, होता, होते, हे एवढेच नाहीत, याची पूर्ण लिस्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडमध्ये देणार आहोत. मेन व्हर्ब आणि हेल्पिंग व्हर्बचं एक्झाम्पल बघूया. She posted the letter. She means subject and posted is a verb. तिने पत्र पोस्ट केले, तिने पत्र पोस्ट केले. इथे ॲक्शन केलेली आहे, तिने पत्र पोस्ट करण्याची ॲक्शन केलेली आहे.
आता हेल्पिंग व्हर्बचा आपण एक्झाम्पल बघूया. ही इज अ डॉक्टर. या सेंटेन्समध्ये ही इज अ डॉक्टर या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट आहे ही, आणि त्या सब्जेक्टनं म्हणजे त्या कर्त्यानं कुठलीही कृती या सेंटेन्समध्ये केलेली दर्शवल्या जात नाही. तर ही या सब्जेक्टची म्हणजे या कर्त्याची अवस्था काय आहे, तो कोणत्या स्थितीमध्ये आहे ते हे दर्शवलेलं आहे. म्हणून याला इथे हेल्पिंग व्हर्ब म्हणतात. ही इज अ डॉक्टर म्हणजे इथे यानं स्टेट वर्णन केले, त्याचं कोणत्या स्टेटमध्ये आहे, हा कर्ता हा कोणत्या स्टेटमध्ये आहे हे इथं त्याने सांगितलेलं आहे. आणखी एखादं उदाहरण बघा. यश इज इन मुंबई. यश इज इन मुंबई या सेंटेन्समध्ये कुठलीही क्रिया नाही, कुठलीही कृती या कर्त्यानं म्हणजे यशनं केलेली नाही, परंतु या यशची स्थिती काय आहे, कोणत्या स्टेटमध्ये आहे, तो स्टेट म्हणजे कोणत्या अवस्थेमध्ये आहे ते इथं दर्शवलेलं आहे. म्हणून याला आपण हेल्पिंग व्हर्ब म्हणतो. मेन व्हर्ब्स आणि हेल्पिंग व्हर्ब्स. मेन व्हर्ब्स हे खूप आहेत, अनेक आहेत. हेल्पिंग व्हर्ब्स जे आहेत ते लिमिटेड आहेत, मर्यादित आहेत. त्याची लिस्ट बघूया. त्याची लिस्ट. हेल्पिंग व्हर्ब्स इन प्रेझेंट टेन्स in English: am, is, are, has, has been, do, does, can, should and must. वर्तमान काळातील सहाय्यक क्रियापदे मराठीमधील आहे, आहेत, ले आहे, करतो, शकतो, पाहिजे, केलेच पाहिजे. Helping verbs in past tense in English: was, were, did, had been, could have, should have, must have. भूतकाळातील सहाय्यक क्रियापदे मराठीमधील होता, होती, होते, केले, केले होते, शकलो, शकली, शकले, शकलो असतो, करायला पाहिजे होते, आवश्यक होते. Future helping verbs in English: will have to, shall. भविष्यकाळातील सहाय्यक क्रियापदे मराठीमधील होईल, असेल, करीनच, करावे लागेल. आय होप यू अंडरस्टँड दिस. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला टच करा म्हणजे यासारखे अनेक व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील.